आज आपण तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं यातला जो पुढचा भाग आहे तो आपण शिकणार आहोत. काल आपल्या साक्ष घेण्यात आल्या आणि म्हणून काल आपल्याला हा जो भाग आहे हा शिकता आला नाही, परंतु आज हा भाग आपण कंटिन्यू पुढे जो आहे ते शिकणार आहोत. आपला अनुक्रमणिकेतला जो तिसरा भाग आहे समस्या कशा सोडवा त्यातला पहिला भाग समस्येबद्दल बोला आपण शिकलो होतो. आणि आता आपण त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो आपण शिकणार आहोत आणि लिहून घ्या. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ऐका व समजून घ्या. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ऐका व समजून घ्या. ह्या सर्व ज्या पीडीएफ आहेत ह्या आपल्या पेंटिकॉस्ट फेथ फेलोशिप चाळीसगावच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेल्या आहेत. ब्रदर शिवाश यांनी त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या कलेक्ट करू शकता. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ऐका व समजून घ्या. या ठिकाणी आपण काही लिखाण करणार आहोत आणि प्रत्येकाने आपापल्या नोट्स मध्ये लिहायचं आहे. अतिशय हळूपणे 2 नंबरचा मुद्दा आपण समजून घेणार आहोत आणि हा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी संबंधित आहे. आपण पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहिला होता समस्येबद्दल बोला आणि आता आपण पाहत आहोत ऐका व समजून घ्या. ठीक आहे. आता बायबलची जी भरोशालायक तत्वे आहे त्यातून आपण ह्या प्रत्येक गोष्टी काय करत आहोत विवाहातल्या शिकत आहोत. ठीक आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला पवित्र शास्त्रातून तुम्हाला काही वचने वाचण्यासाठी सांगण्यात येतात त्यावेळेला त्या वचनाच्या खाली जे आहे पेनाने लाईन करा जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षामध्ये राहतील. पुढे आपण लिहिणार आहोत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. पुढे आपण लिहिणार आहोत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. कंसामध्ये लिहा रोम 12:10. कंसामध्ये लिहा रोम 12:10. तुम्ही कशा प्रकारे कंस पूर्ण करा आणि पुढे लिहा तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे खूप महत्वाचे आहे. तुमचा सोबती काय बोलत आहे हे सहानुभूतीने व नम्रतेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा सोबती काय बोलत आहे हे सहानुभूतीने व नम्रतेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. कंसामध्ये वचन लिहा 1 पेत्र 3 अध्याय 8 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 8 वचन. त्यानंतर कॉमा करा आणि वचन लिहा याकोब 1:19. पुढे कॉमा करा याकोब 1:19 आणि कंस पूर्ण करा आणि पुढे लिहा ऐकत असल्याचा दिखावा करू नका. आता ह्या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा आपण समजून घेणार आहोत. आपण या अगोदर जो मुद्दा बघितला होता तो होता समस्येबद्दल बोला आणि त्यावरती आपण फार महत्वाच्या समस्येबद्दल बोलण्यासंदर्भाच्या गोष्टी काय केल्या आहे शिकलेलो आहे. आणि जर कुणाला त्या समजल्या नसतील तर मग आपल्या ग्रुपमध्ये लिंक आहे त्या लिंक वरती टॅप करून तुम्ही युट्यूब वरती जाल आणि मग तो जो मुद्दा आहे तो तुम्हाला ऐकता येईल आणि मग तुम्हाला तो समजून घेता येईल. कारण तो मुद्दा समजल्याशिवाय हा मुद्दा समजणार नाही. आणि म्हणून
आपण समस्येबद्दल बोला हे अगोदर शिकलो होतो आणि आता आपण शिकत आहोत ऐका व समजून घ्या. रोमकरांचं पत्र याचं 12वा अध्याय आणि 10वं वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि रोमकरांच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये काय लिहिण्यात आलं आहे ऐका व समजून घ्या ह्या संदर्भात ते आपण यावेळेला पाहणार आहोत. आणि जर कुणाला ते वचन भेटलं असेल तर मग वाचण्यासाठी मदत करा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आता ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की ऐकावं समजून घ्या. आणि आपला जो विषय आहे तो आहे तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते. आणि त्या मेन विषयामध्ये आपण आपली जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेतला जो सब मुद्दा आहे समस्या कशा सुरुवात त्याच्यातला हा दुसरा मुद्दा आहे. आणि ऐकावं समजून घ्या हे आपण पती पत्नीच्या बाबतीमध्ये काय करत आहोत वैवाहिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना समजून घेण्याकरता हे सर्व विषय आपण शिकत आहोत. आता ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवण्या संदर्भामध्ये देवाचं जे वचन आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आता पती पत्नी या नात्याने ज्यावेळेस तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये वाटचाल करत असतात त्यावेळेला तुम्ही एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवणं फार गरजेचं आहे. आणि देव या ठिकाणी पती पत्नींना ह्या गोष्टी आपल्या विवाह सोबत्याला खरा स्नेहभाव दाखवण्या संदर्भात काय करत आहे शिकवत आहे. वैवाहिक जीवनात जगत असताना अनेक वेळा वैवाहिक सोबती हा आपल्या वैवाहिक सोबत्याला खरा स्नेहभाव दाखवत नसल्या कारणामुळं अनेक वेळा वैवाहिक सोबत्याला जे काही सांगायचं आहे ते तो सांगू शकत नाही किंवा वैवाहिक सोबत्याने जे काही ऐकलं पाहिजे ते तो ऐकू शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी अशा प्रकारे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये का घडत आहे तर त्याच्या मागचं कारण हे आहे की त्यांनी कुठंतरी एकमेकांना खरा जो स्नेहभाव आहे तो दाखवलेला नाही. आणि मग वचन सांगत आहे केवळ खरा स्नेहभाव दाखवणंच पुरेसं नाहीये तर प्रत्येकाने वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना पत्नीने आणि पतीने एकमेकांचा आदर केला पाहिजे. पतीने आणि पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि दोघांनीही एकमेकांना आपणापेक्षा थोर मानले पाहिजे. हा स्वभाव वैवाहिक जीवनात वाटचाल करत असताना पती पत्नींच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आज आपण पाहतो की वर्तमान समयामध्ये पती पत्नींमध्ये एकमेकांना आदर जो आहे तो दिला जात नाही. वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की एकमेकांना थोर जे आहेत ते मानले जात नाही. किंवा आपण जेव्हा पवित्र शास्त्र वाचतो रोमकरांच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या आपण 10व्या वचनामध्ये जेव्हा वाचतो त्यावेळेला त्या 10व्या वचनामध्ये भाग असं म्हणत आहे की तुम्ही एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. पण तो देखील आज वर्तमान समयामध्ये दाखवत नसल्या कारणामुळं आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी त्यांनी गमावलेल्या आहे. एक म्हणजे ऐकणं आणि दुसरं म्हणजे समजून घेणं. आणि आपण ह्या दिवसांमध्ये आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःला काही प्रश्न ह्या विषयाला घेऊन विचारणं फार गरजेचं आहे. आणि पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे तो हा की काय मी माझ्या वैवाहिक सोबत्याला खरा स्नेहभाव दाखवत आहे का? काय मी माझ्या वैवाहिक सोबत्याला आपणापेक्षा थोर मानत आहे का? काय मी माझ्या वैवाहिक जो सोबती आहे त्याचा मी आदर करत आहे का? हे जे प्रश्न आहे हे प्रश्न
ह्या दिवसांमध्ये प्रत्येक वैवाहिक सोबत्याने स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्वतःला विचाराल त्यावेळेला आपण शिकलो आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक ह्या प्रश्नांना घेऊन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर प्रामाणिक जे आहे ह्या भागामध्ये राहता येणार नाही. आणि म्हणून हे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो की तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुमच्या वैवाहिक सोबत्याच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम तुमचा वैवाहिक सोबती हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याचं कशा प्रकारे ऐकत आहात हे खूप महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की अनेक वैवाहिक सोबत्यांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम ते त्यांच्या वैवाहिक सोबत्यासोबत शेअर करण्याची इच्छा देखील मनामध्ये बाळगतात. परंतु दुर्दैव हे आहे की आज अनेक वैवाहिक सोबत्यांकडे वेळ नाहीये त्यांच्या वैवाहिक सोबत्याचं समस्या ऐकून घेण्याकरता. आणि ऐकत पण आहे तर त्या कशा प्रकारे ऐकत आहे हे आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. पण लक्ष द्या, तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या सोबती काय बोलत आहे हे सहानुभूतीने आणि नम्रतेने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक वेळा सहानुभूती आणि नम्रता ही वैवाहिक सोबत्यामध्ये नसल्या कारणामुळं अनेक वैवाहिक सोबती त्यांच्या जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहे ते त्यांच्या लाईफ पार्टनर सोबत शेअर करत नाहीये, कारण त्यांच्या लाईफ पार्टनरला त्यांच्या लाईफ पार्टनरचा स्वभाव माहिती झालेला. आपण आपल्या स्वतःच्या स्वभावाकडे पाहूया आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारणार आहोत की काय माझ्यामध्ये सहानुभूती आहे का माझ्या सोबत्याकरता. आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारणार आहोत, काय मी माझ्या सोबत्याबरोबर वैवाहिक जीवनामध्ये राहत असताना माझ्या काही नम्रता आहे का. काय माझ्या जीवनामध्ये मी माझ्या वैवाहिक सोबत्यासोबत राहत असताना मी माझ्या वैवाहिक सोबत्याला समजून घेत आहे का. आज अनेक वैवाहिक जीवन हे उद्ध्वस्त होण्याच्या मागची जर काही कारण जर आहेत त्यातली एक कारण हे आहे की अनेक वैवाहिक सोबती हे आपल्या वैवाहिक सोबत्याचं ऐकत नाही. अनेक वैवाहिक सोबती हे आपल्या वैवाहिक सोबत्याला समजून घेत नाही. अनेक वैवाहिक सोबती हे आपल्या वैवाहिक सोबत्याला ऐकून न घेतल्या कारणामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ एक उदाहरण जस्ट तुम्हाला देत आहे. जर पती जर एखाद्या चुकीच्या नातेसंबंधामध्ये अडकला आहे, समजून घ्या हा मुद्दा, किंवा पत्नी एखाद्या चुकीच्या नातेसंबंधामध्ये अडकलेली आहे आणि तिला त्या चुकीच्या नातेसंबंधातून बाहेर निघायचं आहे आणि तिला निघता येत नाहीये. प्रयत्न ती फार करत आहे, प्रयत्न तो फार करत आहे, परंतु त्याला किंवा तिला त्या चुकीच्या नातेसंबंधातून जे आहे ते बाहेर निघता येत नाहीये. अशा वेळेला त्याची किंवा तिची इच्छा ही असते की माझ्या लाईफ पार्टनरने मला ऐकून घेतलं पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मी माझ्या लाईफ पार्टनरला माझ्या जीवनातल्या समस्या शेअर करत आहे, ज्यावेळेस माझ्या सोबत्याला माझ्या जीवनातल्या गोष्टी सांगत आहे, त्यावेळेला मला अशी अपेक्षा आहे की माझ्या सोबत्याने माझं मोठ्या सहानुभूतीने आणि नम्रतेने ऐकून घेतलं पाहिजे. लक्ष द्या, समस्या ह्या वैवाहिक जीवनात जगत असताना पतीच्या आणि पत्नीच्या जीवनामध्ये येणार नाही असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. तर समस्या या येतील, समस्या येतील. अनेक वेळा पती पण पडल, अनेक वेळा पत्नी पण पडल, परंतु
वैवाहिक जीवनामध्ये कोणीतरी एक पडलेला असताना जो उभा आहे त्याने त्या पडलेल्या वैवाहिक सोबत्याला उभं करण्याकरता त्याचं ऐकणं फार गरजेचं आहे, त्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आज ह्याच गोष्टी वैवाहिक जीवनामध्ये होत नाहीये. सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टी होत आहे माहिती का? सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये कोर्ट कचेरी होत आहे. सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये डिवॉर्स होत आहे. सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की मारझोड केल्या जात आहे. सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की भांडणं केल्या जात. सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की एक सोबती दुसऱ्या सोबत्याचा तिरस्कार करत आहे एकाच घरामध्ये राहून. आणि ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो की ह्या का होत आहे? कारण एक व्यक्ती वैवाहिक सोबती कोणत्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये अडकला आणि त्यातून त्याला बाहेर निघायचं होतं, म्हणून त्याने ती गोष्ट आपल्या वैवाहिक सोबत्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या दुसऱ्या वैवाहिक सोबत्याला समजून घेण्याकरता वेळ नाही किंवा त्याचं ऐकण्याकरता वेळ नाही. पहा वचन काय सांगत आहे. आपण पहिले पेत्र 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन काढू यावेळेला. पहिले पेत्र 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण काढू आणि त्या 8व्या वचनामध्ये काय लिहिण्यात आलं आहे ते आपण वाचणार आहोत. पहिलं पेत्र ह्याचं 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण वाचणार आहोत. जर कुणाला भेटलं असेल तर हे वचन वाचण्यासाठी मदत करा. शेवटी तुम्ही सर्व एकचित्त सुख दुःख घीत बंधू प्रेम करणारे कनवाळू नम्र मनाचे व्हा. आणि त्याचं याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 19 वचन पेत्राच्या पुस्तकाच्या अगोदर ते आहे. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 19 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकवयास तत्पर, बोलवयास धीमा, रागात मंद असावा. बघा आता ह्या ठिकाणी वचन सांगत आहे आपल्याला पहिले पेत्र 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तुम्ही सर्व एक चित्त. बघा वैवाहिक जीवन जगत असताना पती पत्नी हे एक चित्त असणं फार गरजेचं आहे. वैवाहिक जीवन जगत असताना पती पत्नी हे सम सुखदुःखी असणं फार गरजेचं आहे. जर पत्नीच्या जीवनामध्ये जर काही समस्या आहे तर त्या समस्यांना घेऊन सोबत्याने तिला साथ देणं गरजेचं आहे. जर पती जर काही दुःखामध्ये आहे तर त्या दुःखामध्ये पत्नीचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. किंवा पत्नी जर सुखामध्ये आहे तर त्या सुखामध्ये तिच्या पतीचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. परंतु वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की कोणीही एकमेकांच्या दुःखामध्ये किंवा सुखामध्ये देखील जे आहे ते सोबत राहत नाही. काय हे बरोबर आहे का? असे उदाहरणं आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर आहे का समाजामध्ये? असे उदाहरणं तुमच्या आजूबाजूला आहेत का? समाजामध्ये असे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत? आज आज आपण पाहतो की फार भयानकरित्या शैतानाने परिवार उद्ध्वस्त करणं जे आहे त्याचा वेग वाढवलेला. वचन सांगत आहे की तुम्ही एकमेकांविषयी कनवळू असा. वचन सांगत आहे तुम्ही एकमेकांविषयी तुमचं जे मन आहे ते नम्र असो. पतीचं आणि पत्नीचं नेहमी त्यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते एकमेकांना समजून घेणार नाही तोपर्यंत त्यांचा जो विवाह आहे तो व्यवस्थित सुरळीत जे आहे ते चालणार नाही, ज्याप्रमाणे देव अपेक्षित करतो त्याप्रमाणे. बघा
अतिशय स्पष्टपणे याकोबाच्या पत्रामध्ये देखील ह्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत ते वाचायला भेटत आहे. ह्या वर्तमान समयात आपण जीवन जगत असताना ऐकत असल्याचा दिखावा हा आपण कधीच करू नये. जर आपलं सोबती आपल्यासोबत बोलत आहे त्यावेळेला, अनेक वेळा आपला सोबती हा आपल्यासोबत बोलत असतो, पण आपण कोणत्या तरी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतो आणि असं आपण ऍक्ट करतो की जसं काही आपण त्याचं ऐकत आहोत, पण मुळीच आपण त्याचं ऐकत नसतो. आणि आपल्या सोबत्याची इच्छा ही असते की माझ्या सोबत्याने माझं काय केलं पाहिजे तर ऐकलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सोबत्याला त्याच्या प्रॉब्लेम मधून, त्याच्या समस्येमधून सहज बाहेर काढू शकता. एक सोबती दुसऱ्या सोबत्याला त्याच्या समस्येतून सहज बाहेर काढू शकतो. त्यासाठी त्या दुसऱ्या सोबत्याने काय केलं पाहिजे माहितीये का? पहिल्या सोबत्याचं पहिलं ऐकून घेतलं पाहिजे. पहिलं सोबत्याचं अगोदर समजून घेतलं पाहिजे की नेमकी त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम काय, नेमकी त्याला त्या प्रॉब्लेमला घेऊन बोलायचं काय. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला ऐकून घ्याल, ज्यावेळेस तुम्ही त्याला समजून घ्याल, त्यावेळेला तुम्हाला सहज तुमच्या सोबत्याला त्याच्या प्रॉब्लेम मधून जे आहे ते बाहेर काढता येईल. हे कठीण नाहीये. जर तुम्ही पवित्र शास्त्राच्या तत्वांवरती अवलंबून अशा प्रकारचं वैवाहिक जीवन जगत असाल तर तुम्हाला तुमच्या सोबत्याला समस्येतून बाहेर काढणं अवघड जाणार नाही, मुळीच अवघड जाणार नाही. पण आज पाहतो आपण की अनेकांना पवित्र शास्त्राची भरोशालायक तत्वे माहिती नसल्या कारणामुळं त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये फार प्रॉब्लेम आहे, फार समस्या आहे, फार समस्या आहे. काही दिवसापूर्वी एक 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 महिन्यापूर्वी एक वैवाहिक जोडपं जे आहे ते आमच्या घरी आले आणि त्यांना त्यांच्या सासूने आणलं आणि ते म्हटले की सर हे एकमेकांचं ऐकत नाही, एकमेकांना हे उद्धट बोलतात आणि ह्यांचं पटत नाही आपसामध्ये पती पत्नींचं. आणि मग त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग केली पवित्र शास्त्रातून. त्यांना अनेक गोष्टी जवळपास त्यांना पाऊण तास पती पत्नींना जे आहे ते शिकवलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना अधीनतेविषयी शिकवलं, त्यांना प्रीतीविषयी शिकवलं, त्यांना आदराविषयी शिकवलं, त्यांना त्यांच्या समस्येविषयी शिकवलं, त्यांना पवित्र शास्त्रातील भरोशालायक तत्वाविषयी अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या. आणि शिकवल्यानंतर ज्यावेळेस मी म्हटलं तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, आणि त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना दोघांनाही एकमेकांचा हात पकडण्यासाठी सांगितलं. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो, लक्ष द्या, दोघही पती पत्नी रडत होते, दोघही पती पत्नी रडत होते. आणि ज्यावेळेस आमेन म्हटलो त्यावेळेस त्यांना ही सांगायची वेळ पडली नाही की एकमेकांना क्षमा मागा म्हणून. त्यांना मी हे असं सांगितलं तुम्ही एकमेकांना दुखवलेलं आहे आणि तुम्ही एकमेकांना क्षमा मागा म्हणून, हे मी त्यांना बोललो नाही. त्यांना ते कळालं. देवाच्या आत्म्याने पवित्र शास्त्रातील वचनाला घेऊन त्या दोघांच्या हृदयामध्ये काम केलेलं होतं आणि दोघांनीही डोळे उघडल्यानंतर एकमेकांना क्षमा मागितली. आणि 1.5 महिन्यापासून एकही गोष्ट त्यांची आतापर्यंत कानावर आलेली नाहीये. दोघही एकमेकांना समजून घेत आहेत, दोघेही एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत आहेत, दोघेही एकमेकांच्या समस्येवरती काम करत आहेत, दोघेही एकमेकांचं ऐकत आहे आणि समजून घेत आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुंदर असं चालू आहे. आणि देवाची हीच इच्छा आहे की वर्तमान समयामध्ये प्रत्येक वैवाहिक जीवनामध्ये असलेल्या ज्या समस्या आहे त्या निघून जाव्या आणि वैवाहिक जीवनात प्रत्येक सोबत्याने एकमेकांबरोबर आनंदी लाईफ जगावं, ही देवाची इच्छा आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज अनेक वैवाहिक सोबत्यांच्या जीवनात आनंद आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वर्तमान समाजामध्ये वैवाहिक जीवनात
वैवाहिक सोबत्यांमध्ये ऐकण्याचं आणि समजून घेण्याचा स्वभाव दिसत नाही. बघा, याकोबाच्या पत्रामध्ये पहिला अध्याय आणि 19 वचन आपण परत वाचणार आहोत. परत वाचा ते वचन. पहिला अध्याय, याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 19 वचन आपण परत वाचणार आहोत. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकवयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. बघा, 3 गोष्टी आहेत. ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा आणि ऐकण्यामध्ये तत्पर असावा. वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी की ज्या वेळेला तुमचा सोबती हा तुमच्याशी बोलत आहे त्यावेळेला तुम्ही कसं बोललं पाहिजे, किंवा ज्यावेळेस तुमचा सोबती तुमच्यासोबत बोलत आहे त्यावेळेस तुम्ही त्याचं कसं ऐकलं पाहिजे. अनेक वेळा पती हा प्रामाणिकपणे आपल्या पत्नीकडे त्याच्या जीवनातल्या गोष्टी शेअर करतो, त्याच्या चुका, त्याचे प्रॉब्लेम, परंतु त्यावेळेला त्याचा जो सोबती आहे किंवा पत्नी आहे तिला फार राग येतो. कधी कधी पती अतिशय प्रामाणिकपणे बोलून जातो की मी तुला फसवलं आहे, आणि तो कोणत्या बाबतीमध्ये फसवलेला आहे हे पण सांगतो. त्यावेळेला पत्नीची भूमिका ही असली पाहिजे की ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. ती जी गोष्ट आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि त्या गोष्टीमध्ये एक महत्वाची भूमिका ही आहे की जर पतीने एखादी गोष्ट त्याच्या जीवनातली जर सांगितलेली आहे तर अशा वेळेला पत्नीने तिचा जो राग आहे तो कंट्रोल केला पाहिजे. किंवा पत्नी ज्या वेळेला तिच्या जीवनातल्या काही गोष्टी काय करत असते, आपल्या पतीला शेअर करत असते, त्यावेळेला पतीने देखील त्याच्या रागावरती कंट्रोल जे आहे ते करणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही. वैवाहिक जीवनामध्ये एक सोबती त्याच्या जीवनातल्या समस्या आपल्या दुसऱ्या सोबत्याला सांगत आहे, परंतु आज अनेक वैवाहिक सोबती आपल्या पहिल्या सोबत्याचं ऐकत असताना ते दिखावा करत आहे आणि दाखवत आहे की हा मी ऐकत आहे, बोल, पण ऐकत नाही. ते कोणत्या तरी दुसऱ्या एका गोष्टींमध्ये व्यस्त आहे. आणि बघा, तुमचा सोबती तुमच्या जवळ समस्येबद्दल बोलण्यास आला तर लिहून घ्या ही गोष्ट. तुमचा सोबती तुमच्या जवळ समस्येबद्दल बोलण्यास आला तर शक्य असल्यास करत असलेले काम बाजूला ठेवा. तुमचा सोबती तुमच्या सोबत तुमच्या जवळ समस्येबद्दल बोलण्याकरता आला आहे त्यावेळेला तुम्ही जर काही काम करत आहे, तर त्या कामाला इतकं महत्व देऊ नका तुमच्या सोबत्याच्या समस्येपेक्षा जास्त. बरंच सांग, तुम्ही जे पण काम करत आहे त्या कामाला तुमच्या सोबत्यापेक्षा जास्त महत्व देऊ नका. किंवा तुमच्या सोबत्याच्या जीवनामध्ये ज्या काही समस्येला घेऊन तो त्रासात आहे ना, त्या समस्येपेक्षा जास्त महत्व तुमच्या कामाला देऊ नका. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जर कर्ज आहे तो आणि त्या कर्जाला घेऊन सतत पती जर टेन्शन करत आहे आणि अशा वेळेला त्याला त्या टेन्शनला जे आहे ते कुणाला तरी शेअर करायचं आहे आणि तसा व्यक्ती त्याच्याकडे एकच आहे, तो म्हणजे त्याची पत्नी.
आणि तिच्याशी ज्यावेळेस तो बोलत असतो ना, त्यावेळेला पत्नीची भूमिका ही असली पाहिजे की तिने ऐकण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे की आपला पती काय बोलणार आहे. पत्नीने पतीला समस्येतून बाहेर काढण्याकरता त्याला समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं ऐकणं गरजेचं आहे. आणि पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमचा सोबती हा तुमच्याकडं त्याच्या जीवनातील समस्या सांगण्याकरता आलेला असताना तुम्ही तुमच्या हातातलं जे काम आहे ते बाजूला ठेवा आणि त्याचं लक्षपूर्वक ऐका आणि त्याचं लक्षपूर्वक ऐका. ऐकणं हे खऱ्या स्नेहभावाला दर्शवतं. ऐकणं हे खऱ्या आदराला दर्शवतं. ऐकणं हे तुम्ही तुमच्या स्वतःपेक्षा तुमच्या सोबत्याला जास्त थोर मानत आहात त्याला ते दर्शवतं. तुमच्या मनामध्ये तुमच्या सोबत्याविषयी खरा जो आहे ना स्नेहभाव आहे हे त्याला दर्शवतं. पण अनेक वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की पतीला आपल्या पत्नीला त्याच्या जीवनातले काहीतरी प्रॉब्लेम शेअर करायचे असतात आणि पत्नी ही केवळ ऐकण्याचा दिखावा करते आणि कोणत्या तरी वेगळ्या कामामध्ये जे आहे ते व्यस्त असते. वचन या ठिकाणी सांगत आहे की आपल्या पतीला आपण आपल्या जीवनामध्ये फर्स्ट प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तो आपल्यासोबत एखादी गोष्ट बोलण्यासाठी त्यावेळेला, मग ती काही पण असू शकते, ती काही पण असू शकते, ती अनअपेक्षित गोष्ट पण असू शकते. ती लक्ष द्या, वचन सांगत आहे की तुम्ही लक्षपूर्वक त्याचं ऐका किंवा त्याबद्दल नंतर बोलले तर चालेल का असं त्याला विचारा, किंवा त्याबद्दल नंतर बोलले चालेल का असं त्याला विचारा तुमच्या सोबत्याला. जर पत्नीकडे वेळ नाहीये, पत्नी जर काम करते आणि अशा व्यस्त वेळेमध्ये जर पती जर पत्नीकडे आलेला आहे तर पत्नीने पतीला हे बोलणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी आपण नंतर बोललं तर चालेल का, अशाने तुम्ही त्याचा आदर करत आहात, अशाने तुम्ही त्याला खरी खरी सहानुभूती दाखवत आहात, अशाने तुम्ही जे आहेत ना त्याच्याशी खरं नम्रतेने त्याच्याशी वर्तन करत आहात. लक्ष द्या, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद उत्पन्न होणार नाही अशा प्रकारची वागणूक करण्याकरता परमेश्वर देवाने तुम्हाला एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवण्यासाठी सांगितलेला आहे. आज परिवारांमध्ये खरा स्नेहभाव नाहीये. आज परिवारांमध्ये एकमेकांचा आदर केला जात नाही. पत्नी पतीचा आदर करत नाही, पती पत्नीचा आदर करत नाही. घरामध्ये अनेक वर्तमान समयामध्ये अनेक परिवारांमध्ये जे आहे पतीला किंमत दिल्या जात नाही, त्याला विचारल्या जात नाही, त्याच्या भावनांना जे आहे ते समजून घेतल्या जात नाही. का तर तो फार दारुडा आहे, का तर तो काम करत नाही, का तर त्याला जबाबदारी कळत नाही, का तर त्याचं प्रेम प्रकरण बाहेर आलं, किंवा अनेक परिवारांमध्ये वर्तमान समयात अनेक पत्नींना किंमत दिली जात नाही. हा मुद्दा फार खोलवर सांगण्यासारखा नाहीये, पण लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पती आणि पत्नीने एकमेकांना विचारणं गरजेचं आहे, एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे, एकमेकांच्या भावनाचं रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवणं गरजेचं आहे. लक्ष द्या, जोपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या स्वभावात उतरणार नाही तोपर्यंत तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुरळीत सुंदर आणि आनंदात जे आहे
चालणार नाही. हे तुमच्या स्वभावामध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि मग आपण ज्यावेळेस पुढे वाचतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की तुमचा वैवाहिक सोबती, तुमचा विवाह सोबती तुमचा सहकारी आहे. तुमचा विवाह सोबती हा तुमचा सहकारी आहे, विरोधी नाही, असा विचार करा. अनेक वैवाहिक सोबती आपल्या सोबत्याला विरोधी समजतात. विरोधी समजतं की नाही समजत? विरोधी समजतं की नाही समजत? वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक सोबती नाही समजत का? का समजतात? समजतात. काय समजतं? पती घरामध्ये आला का कटकट करायला सुरू करून देत पत्नीच्या मागे, किंवा पत्नी घरामध्ये आली का पतीच्या मागे कटकट करायला सुरू देते. जसं काय सर्वात मोठा शत्रू आपला विवाह सोबतीच आहे, विरोधी आपला विवाह सोबतीच आहे. आज वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्याला आपल्या स्वतःला जे आहे ना, कशा प्रकारचं स्थान हे दिलं गेलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देवाने आदमाला एक सहाय्यक दिला आणि ती होती हवा. पती पत्नी हे एकमेकांचे सहकारी आहे, एकमेकांचे सहाय्यक आहे. तुम्ही एकमेकांना सौम्य वृत्तीने टाळावर आणा, त्यांचा विरोध करून त्यांना टाळावर आणायचा प्रयत्न जर कराल तर हमखास परिवारामध्ये भांडणं होतील. त्यांचा विरोध करून तुम्ही त्यांना जे आहे टाळावर आणण्याचा प्रयत्न कराल तर हमखास घरातलं वातावरण बिघडल. तुम्हाला तुमच्या स्वतःला जर बदलायचं आहे तर तुमच्या ठाई खरा स्नेहभाव प्रेम असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच तुम्ही तुमच्या स्वतःला जे आहे ते बदलवू शकता. तुम्ही त्याला त्याच्या समस्येतून जे आहे ते बाहेर काढू शकता. आणि म्हणून कोणीही आपल्या स्वतःला जे आहे ना तो आपला विरोधी आहे असं समजता कामा नये. जर असं समजलं तर तुम्ही त्याचे बोलणे लगेचच मनाला लावून घेणार नाही. तुम्ही जर असं त्याला जर समजलं, असं केल्यास तुम्ही त्याचे बोलणे लगेचच मनाला लावून घेणार नाही. बघा, उपदेशकाचं पुस्तक आपण काढूया आणि त्याचं 7वा अध्याय आणि 9वं वचन काय म्हणते पहा. उपदेशकाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9 पहा काय म्हणत आहे. मन उतावळे होऊन येऊन रागावू नकोस, कारण राग मूर्खाच्या हृदयात वसतो. हा पहा, वचन सांगत आहे तुमचा विवाह सोबती तुमचा सहकारी आहे, विरोधी नाही असा विचार करा. आणि तसा विचार केला जात नाही. तसा विचार केला जात नाही. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा विचार केला जात नाही ना त्यावेळेला होतं काय माहितीये का, वचन सांगत आहे की मन उतावळे होऊन राग बाहेर निघतो. लगेच राग बाहेर निघतो. बघा, वचन सांगत आहे मन उतावळे होऊन देऊन रागू नकोस, कारण राग मूर्खाच्या हृदयामध्ये राहतो, शहाण्यांच्या नाही. वैवाहिक जीवनामध्ये पतीच्या आणि पत्नीच्या जीवनात हृदयामध्ये एकमेकांविषयी राग असायला नको आहे. एकमेकांविषयी मुळीच राग असायला नको आहे. आणि जर पतीच्या किंवा पत्नीच्या मनामध्ये एकमेकांविषयी राग असेल ना
तर मग ती पत्नी किंवा तो पती हा बुद्धिमान नाहीये. तो पती किंवा ती जी पत्नी आहे ना, ती सुज्ञ नाहीये, समजदार नाहीये. कारण वचन सांगत आहे, राग हा मूर्खाच्या हृदयामध्ये असतो. आणि ज्यांच्या हृदयामध्ये राग आहे त्यांचं वैवाहिक जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांचं वैवाहिक जीवन हे समस्यांनी भरलेलं आहे. समस्या सुटण्याच्या ऐवजी समस्या वाढलेल्या आहे, कमी होण्याच्या ऐवजी समस्या वाढलेल्या आहे. आणि असं का झालं माहिती का? असं होण्याचं मागचं कारण हे होतं, उतावळी केली रागवायची. पतीने पत्नीला रागवायची उतावळी केली आणि पतीने पत्नीला रागवायची उतावळी केली आणि दोघे एकमेकांवरती रागवायला असल्या कारणामुळं ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती त्याच्या उलट झालं. अनेक वेळा पत्नीला असं वाटतं की मी थोडस जर रागवले तर माझा जो पती आहे तो त्या गोष्टी करणं सोडून देईल. तसं नाही. किंवा मी जर माझ्या पत्नीवर रागवलो तर माझी पत्नी त्या गोष्टी करणं सोडून देईल. इथं कुठं देवाचं वचन तसं सांगत नाही. देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही ऐका आणि समजून घ्या तुमच्या सोबत्याला. त्याच्या जीवनात जर प्रॉब्लेम आहे ना आणि त्याला जर शेअर करायचं आहे ना, तर त्याचं ऐका, ऐकण्यामध्ये तत्पर असा, बोलण्यामध्ये धीमास, रागामध्ये मंद असा. आणि तो जे काही बोलत आहे ना, समजून घ्या, त्याला मध्येच तोडू नका, त्याला थांबवू नका, त्याचं ऐकून घ्या. तुमची बोलण्याची वेळ येण्याची वाट बघा. त्याला हलकं होऊ द्या, त्याला काय बोलायचंय त्याला बोलू द्या. त्याच्या ज्या भावना आहे ना त्या शब्दामध्ये कन्वर्ट होऊन तुमच्यापर्यंत त्याला सांगता येऊ द्या. ऐका. तुम्ही जर काही काम करत असाल ना, थोडस बाजूला ठेवा ते काम, त्याचं रिस्पेक्ट करा. त्याला खरा स्नेह दाखवा तुमच्या शब्दाला, खरी सहानुभूती दाखवा, त्याला जवळ घ्या, त्याचा चांगले मित्र बना. तुम्ही त्याला उभं करू शकता, तुम्ही त्याला त्याच्या समस्येतून बाहेर काढू शकता. जग त्याला त्याच्या समस्येतून बाहेर काढणार नाही, कारण जग हे त्याच्या इतकं जवळ नाहीये जेवढं तुम्ही त्याच्या जवळ आहात. आणि म्हणून तुमच्या सोबत्याचं ऐका, तुमच्या सोबत्याला समजून घ्या. आणि ज्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा स्वभाव आहे त्याचं जीवन आशीर्वादित आहे, त्याचं वैवाहिक जीवन आशीर्वादित आहे, त्याचं वैवाहिक सोबती आशीर्वादित आहे. प्रश्न लिहिणार आहोत, तुम्ही काय करू शकता? प्रश्न लिहिणार आहोत, तुम्ही काय करू शकता? पहिला प्रश्न लिहा, तुमचा सोबती जे काही बोलतो, तुमचा सोबती जे काही बोलतो ते तुम्हाला पटत नसले तरी त्याचे म्हणणे ऐका. असं होतं कधी कधी. तुमचा सोबती जे काही बोलतो ते तुम्हाला पटत नसले तरी त्याचं म्हणणं ऐका. कधी कधी आपला सोबती जो आहे तो आपल्याला एखादी गोष्ट सांगत असतो आणि ती गोष्ट आपल्याला पटत नाही, त्यावेळेला आपण लगेचच आपल्या सोबत्याला काहीतरी बोलून टाकतो, काहीतरी बोलून टाकतो आपल्या सोबत्याला. लक्ष द्या, वचन सांगत आहे की एखादी गोष्ट आपला सोबती आपल्या बरोबर बोलत असताना त्याची ती गोष्ट पटली जरी नाही तरी ती ऐकून घ्या. कारण तो तुम्हाला काय करत आहे, आपलंस समजून तुम्हाला सांगत आहे. नाही पटत आहे, डझंट मॅटर, काही ते पटत नाहीये ना, नाही पटत आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही ते ऐकून घेऊ नका, ऐकून घ्या. ते
दाखवा तुमच्यामधली सहानुभूती, तुमच्यामधलं समजदारपणा त्यांना दाखवा आणि त्यांच्याशी बोला, त्यांना समजून घ्या. दुसरा प्रश्न, तुमच्या स्वतःला नेमके काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. तुमच्या स्वतःला नेमके काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. त्याचे हावभाव, तुमच्या स्वतःला नेमके काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. त्याचे हावभाव व त्याच्या आवाजातील उतार चढाव याकडे लक्ष द्या. त्याचे हावभाव व त्याच्या आवाजातील उतार चढाव याकडे लक्ष द्या. आज ह्या गोष्टी होत नाही. विवाह सोबती बोलत आहे, त्याला समजून घेतल्या जात नाही. विवाह सोबतीचे जे हावभाव आहे त्याकडं, त्याच्या आवाजातला जो उतार चढाव आहे त्याकडं बिलकुल लक्ष दिलं जात नाही. उतार चढाव म्हणजे कधी रागवत असतो, कधी शांत बसलेला असतो, कधी रडत असतो, कधी संताप करतो. म्हणजे लक्ष द्या, त्याच्या स्वभावाकडे लक्ष द्या, त्या स्वभावातून होत असणाऱ्या क्रियेकडे लक्ष द्या आणि लक्ष द्या समोरच्या स्वभावाच्या क्रियेकडे लक्ष दिल्यानंतर भावनेच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्ट करा. जर समोरचा व्यक्ती जर अतिशय रागामध्ये आहे तर तुम्ही त्याच्यापेक्षा डबल रागात होऊ नका. कारण याकोबाचं पत्र म्हणत आहे की तुम्ही जे आहे ना, कशा प्रकारचा राग तुम्ही केला पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये रागाविषयी काय दिलेलं आहे? आता आपण ते वचन वाचलं. मंद राहायला सांगितलं. मंद, रागाची जी तीव्रता आहे ना ती अतिशय मंद स्वरूपाची असणं फार गरजेचं आहे. तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात वादाचं रूपांतर होणार नाही जर राग मंद असेल. आणि म्हणून तुमच्या स्वतःचं ऐका, त्याला समजून घ्या. ऐकत असताना तुम्ही त्याला खरा स्नेहभाव दाखवा. झाली आहे चुकी, क्षमा करा. झाली आहे चुकी, त्याचा आदर करा, रिस्पेक्ट करा, त्याचा अनादर करू नका. झाली आहे चुकी, त्याला जवळ करा आणि लक्ष द्या. तो तुम्हाला सांगत असताना तुम्ही जर काही काम करत असाल थोडं बाजूला ठेवा ते काम आणि ऐका. एकाच वेळेला दोन कामं करू नका, ऐकणं आणि काम करणं. एक पण व्यवस्थित होणार नाही. आणि काम करत असताना, सोबते बोलत असताना स्वतःला अशा प्रकारचा देखावा करू नका की मी ऐकत आहे म्हणून. भांडणं होतील, राग येईल, त्याचा अपमान होईल, त्याला वाटतं की मला किंमत देत नाही. अशा प्रकारे व्हायला नको आहे. किंवा तुम्ही जर काम करत आहात तर त्यावेळेला तुमच्या सोबती जर तुम्हाला सांगण्यासाठी आलेला आहे समस्या, त्याला तुम्ही हे म्हणू शकता की आपण याविषयी नंतर बोलू. एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे पतीमध्ये आणि पत्नीमध्ये. जर ही अंडरस्टँडिंग आहे तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तर देव तुमचं कुटुंब जे आहे सर्व प्रकारच्या त्याच्या आशीर्वादाने भर. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वादित करू. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण